नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया सुपरफास्ट 100 बातम्या. राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका. 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यातील पिकांना फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कोकण, मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. कर्नाटक लगतच्या समुद्रातील दाबाच्या क्षेत्राचा परिणाम. तर मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाकडून संभाजीनगर, सोलापूर आणि बीडलाही ऑरेंज अलर्ट. राज्यातील इतर जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट. ठाण्याच्या वंदना टॉकीज परिसरामध्ये साचलं पाणी. काही वेळेच्या पावसातच पाणी साचलं. पाण्यातूनच नागरिकांकडून मार्गाचा शोध. नवी मुंबईत पावसामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाशी, खारघर, बेलापूरमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ. अंधेरी परिसरात मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी साचलं. अंधेरी सबवेत साचलेलं पाणी काढण्यासाठी पंपिंग मशीनचा वापर. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे सातारा कास रस्त्यावर मोबाईल टॉवर कोसळला. 2 जण जखमी झाल्याची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे घरी परतणाऱ्यांना मोठा त्रास. पुण्याच्या इंजवडीमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार. फेज 3च्या भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी. अनेक वाहनही पडली होती बंद. कांदिवलीत लालजीपाडा परिसरातील SRA इमारतींमध्ये पहिल्याच पावसात गळती. जय भारत SRA इमारतीच्या घरांना गळती लागल्यानं रहिवासी चिंतेत. पुण्यातील सिंहगड रोडवर अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी. पहिल्याच पावसात नागरिकांची दाणादाण. पावसामुळे पुण्यातील अनेक भागातील वीज पुरवठा काही काळ खंडित. स्वारगेट बस स्थानकावरील वीज पुरवठा खंडित झाला होता. पुण्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. अप्पर इंदिरानगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. मुंबईच्या मालवणीत एक जुनं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान. अपघातात कोणीही जखमी नाही. धाराशिवच्या लोहारा इथे जोरदार पावसाची हजेरी. वेगात आलेल्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेची झाडं कोसळली तर घरावरील पत्रे उडाले. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा. सलग 9व्या दिवशी पाऊस झाल्यानं शेती कामांना फायदा होणार. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन. तीव्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. कणकवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं. रस्त्यात पाणी साचल्यानं वाहनांना मार्ग बदलावा लागला. कल्याण भिवंडीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अचानक पावसाचा जोर वाढल्यानं घरी परतणाऱ्या नागरिकांची तारांबळ. वसई विरारमध्ये जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा, पपई, केळी पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं नुकसान. टोमॅटोसाठी आणण्यात आलेले पत्र्याचे शेड कोसळले तर झाडं उन्मळून पडली. नाशिकच्या सिन्नरमधील वडझिरे, जायगाव, नायगाव, देशवंडी परिसरात सलग 4 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस. टोमॅटो, मिरची, कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विजांचा कडकडाट. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. सेलू तालुक्यातील तळोदी शिवारात वीज पडून व्यक्तीचा मृत्यू. वाशिमच्या मालेगावमध्ये विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस. अनेक गावांमधील वीज पुरवठा काही काळ खंडित. अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना. शेतातील झाडावर वीज पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापूरच्या बार्शीत वादळी पावसामुळे छत कोसळलं. बार्शी तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनचं छत कोसळलं. 1 जण जखमी तर 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा कोकण रेल्वेला फटका. कोकण रेल्वेवरील भेरवली विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली. 2 तासानंतर दरड हटवण्यात यश. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे 92 घरांचं नुकसान. नुकसान झालेल्या घरांचं प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झाली. पुण्याच्या मंचरसह आंबेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस. चासकरमळा परिसरातील शेतकऱ्याच्या कांदा चाळीवर वीज कोसळल्यानं कांदा जळून खाक.
मान्सूनपूर्व पावसाचा बुलढाण्यातील 56 गावांना फटका. उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान तर वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू. अहिल्यानगरमध्ये पावसामुळे 52 गावातील 423 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतीचं सर्वाधिक नुकसान. जिल्हा कृषी विभागाची माहिती. अंबरनाथच्या नवीन भेंडीपाडा भागात पावसात लघुशंका करताना तरुणाला विजेचा झटका. नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. पुण्याच्या खेड शिरूर तालुक्यांना ढगफुटी सदृश पावसाने झोडपलं. मुसळधार पावसामुळे ओढे नाल्यांना पूर. शेतीचं प्रचंड नुकसान. जळगावच्या यावल तालुक्यात शेतकऱ्याने केळीच्या बागेवर फिरवला रोटावेटर. 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी बागा आडव्या झाल्या. हिंगोलीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली. संत नामदेव मार्केट यार्डमधील घटना. मार्केट कमिटीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजल्याचा आरोप. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे या शेतकऱ्यांचं नुकसान. पुण्याच्या भोरमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कच्च्या विटा भिजून विटांचा चिखल झाला. वीटभट्टीत व्यावसायिक अडचणी. रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची वाढ. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक. पश्चिम रेल्वेकडून 12 रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रकल्प राबवण्यात येणार. पवई तलावातील मलजल वाहिन्या अन्यत्र हलवणार. जलपर्णीची वाढ रोखण्यासाठी महापालिकेचा निर्णय. नदीच्या काठावरही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती. नवी मुंबई महापालिकेकडून पहिल्यांदाच नागरिकांना वर्षभराचे एकत्रित मालमत्ता कर बिल देण्याची सुरुवात. ऑनलाईन आणि यूपीआयद्वारे घरबसल्या कर भरणा करता येणार. वर्षभराचा कर एकत्र भरल्यास 10% सवलत मिळणार. उल्हास नदीत करण्यात आलेल्या मातीच्या भरावाप्रकरणी 10 कोटींचा दंड. सत्संग विहार संस्थेला नोटीस. अंबरनाथ तहसीलदाराकडून 7 दिवसात दंड भरण्याचे आदेश. ठाण्यात जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. जांभूळ केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. नवी मुंबईमध्ये सायंकाळी 5 तास मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ. दहिसर सबवेमध्ये बस पाण्यात अडकल्यानं प्रवाशांची तारांबळ. प्रवासी सुखरूप. पाणी ओसरल्यानंतर बसही पाण्यातून बाहेर काढली. मुंबई आणि ठाण्यासाठी आणखी 2 धरण बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पात 6,394 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. कुर्ल्यातील LBS रोड कालच्या मुसळधार पावसामुळे जलमय. 5 तास झालेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल. मच्छीमारांना आजपासून पुढील 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा. वादळामुळे बंदरांना 21 मे ते 25 मे पर्यंत हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. दाऊद गँगशी संबंधित ड्रग्ज तस्कराची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून चेन्नई जेलमध्ये रवानगी. 2023 मध्ये NIA ने दाऊद गँगशी संबंधित फैजल जावेद शेखला केली होती अटक. कल्याण कोळशेवाडी दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. विनापरवाना फ्लॅटमध्ये टाईल्सचं काम करताना स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू. 6 जण गंभीर जखमी झाल्याची घटना. फ्लॅट मालकावर गुन्हा दाखल. दक्षिण पुणे परिसरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार. नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचा पाणी प्रश्न मिटणार. प्रकल्पासाठी 188 कोटींची तरतूद. पुण्यामध्ये रेल्वेमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ. चालू वर्षात 1,694 चोरीच्या घटना. RPF कडून तपासणी आणि बंदोबस्त सुरू. फॉरेन्सिक तपासणीसाठी ज्योती मल्होत्राचे 3 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त केल्याची सूत्रांची माहिती. ज्योती मल्होत्राने दानिश सोबतचे चॅट्स डिलीट केल्याचा संशय. शिवाय ती चौकशीत सहकार्य करत नसल्यानं पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी. तपासादरम्यान ज्योती मल्होत्राच्या डायरीतून महत्त्वाच्या बाबी समोर. ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं डायरीतून उघड. पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं. डायरीत उल्लेख. ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती. व्हिसासाठी बांगलादेश उच्चायुक्तालयात ज्योतीचा अर्ज. ज्योतीचा पाकिस्तान, चीन, बांगलादेशशी जवळीक साधण्याचा प्रयत्न. ज्योतीची हरकिरत नावाच्या एजंटमार्फत दानिशची ओळख झाल्याची माहिती. नंतर तिने पाकिस्तान समर्थक विचारसरणीचा प्रचार करायला सुरुवात केली आणि ISI साठी ती डिजिटल ॲसेट बनली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. ज्योती मल्होत्रा 4 वेळा बिहारच्या भागलपूरमध्ये गेली होती. भागलपूर स्टेशनचा व्हिडिओ ज्योतीकडून YouTubeवर अपलोड.
ज्योती मल्होत्रा मार्फत रॉ एजंट्स पर्यंत पोहोचण्याचं आयएसआयचं उद्दिष्ट होतं. अटारी सीमेवर काही गुप्तहेर सापडले का? ज्योतीच्या चॅटमध्ये सवाल. ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअप चॅटमधून धक्कादायक खुलासे समोर. लग्न करण्याचा आमिष दाखवून गजालाला हेर बनवलं. पाक हाय कमिशनच्या दानिशचा आणखी एक कारनामा समोर. दानिशने गजालाला 20,000 दिल्याची माहिती. भारत दहशतवाद्यांचा इलाज करतो. भारतीय सेनेनं कुशल सर्जन आणि डॉक्टरांसारखं काम केलं. पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून सैनिकांचं कौतुक. भारताच्या हातून असो किंवा पोचलेल्या दहशतवाद्यांच्या हातून पाकिस्तानाच्या नशिबात मरण लिहिलंय. नियतीने लिहिलेलं होणारच. योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. आकाश तीर सिस्टीमनं ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका बजावली. आकाश तीरने पाकिस्तानचे सर्व हवाई ड्रोन मिसाईल्सला रोखण्याचं काम केलं. सिंधू पाणी करार रद्दच ठेवण्याच्या निर्णयावर भारत ठाम. सिंधू पाणी कराराबाबत पाकच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. सिंधू कराराबाबत पुनर्विचार करण्याची पाकची मागणी भारताने फेटाळली. जहाल माओवादी देवसूचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण. देवसूवर 3.5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकवले जाणार. उत्तराखंड सरकारचा निर्णय. नवीन अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा धडा जोडला जाणार असल्याची घोषणा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची मेलद्वारे धमकी. जिल्हाधिकारी कार्यालयासह शेजारील दोन्ही इमारतींची पोलिसांकडून तपासणी. ऑपरेशन सिंदूरचा धडा मदरशांमध्ये जोडणार. मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकवले जाणार. अजित पवार आणि धनंजय मुंडेंची फडणवीसांसोबत चर्चा. तिन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती. ठाणे पालिका सोहळ्यावर लढण्याची तयारी पूर्ण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नाझीम मुल्लांची माहिती. उमेदवारांची यादी तयार झाल्याचंही नाझीम मुल्लांनी सांगितलंय. 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाबाबत ठरलं. ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे आभार. शपथ घेण्याआधी भुजबळांची प्रतिक्रिया. मंत्रिपद मिळाल्यामुळे भुजबळ समर्थकांकडून येवल्यात फटाके फोडून जल्लोष. छगन भुजबळ नाराज नव्हते. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार का? जनता अशीच भरडली जाणार का? असा काय नाईलाज आहे? अंजली धमानी यांचा सवाल. अजित पवारांकडून जातीयवादी लोक पोसायचं काम. याच्या परिणामाला अजित पवारांना सामोरं जावं लागेल. भुजबळांच्या मंत्रिपदावरून मनोज जरांगेंची टीका. भुजबळांना कामाचा अनुभव म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं असेल. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचा निर्णय त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न. त्यांना शुभेच्छा. ते सरकारच्या चांगल्या सूचना देतील आणि काम करतील. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून अपेक्षा व्यक्त. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा महायुतीला फायदा होणार. भुजबळांच्या राजकीय अनुभवाचा सर्वांना उपयोग होईल. सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त. आमदार मिलिंद नार्वेकरांकडून छगन भुजबळांचं अभिनंदन. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तिला शुभेच्छा. भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का, अशी चर्चा. महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये योग्यता नसलेल्या व्यक्तीचा पक्षप्रवेश झाला होता. त्याची ताबडतोब पक्षातून हकालपट्टी केली. मटका किंग अनवर अलीच्या पक्षप्रवेशावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. पालघरच्या वाढवण बंदराभोवती दलालांचा विळखा. कमी दरात शेतकऱ्यांच्या जमिनींची खरेदी सुरू असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. गैरव्यवहारावर शासन कारवाई करणार. बावनकुळेंचा इशारा. अबकडे वर्गीकरणाची मागणी सरकार मान्य करणार. मागणी मान्य केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. ऑपरेशन सिंदूरला छोटं बोलणं योग्य नाही. काँग्रेस नेते काहीही बोलत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. आनंद परांजपे आणि संजय खोडके यांची राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती. ठाणे शहराच्या जिल्हा अध्यक्षपदी नजीब मुल्ला, सुनील तटकरे यांची माहिती. कल्याणमध्ये श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला. कल्याणमधील घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. मृतांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे 5 लाख रुपये देणार. नाशिकच्या अधिकाऱ्यावर मंत्री नितेश राणेंची निलंबनाची कारवाई. आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात फिरायला गेल्याचा ठपका. नाशिकच्या मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त प्रदा जगतापांवर कारवाई.
शिवसेनेच्या पुणे महानगर प्रमुखपदी रवींद्र धंगेकरांची नियुक्ती. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धंगेकरांवर महत्त्वाची जबाबदारी. भारताचे सरन्यायाधीश कायमस्वरूपी राज्य अतिथी असणार. राज्य सरकारकडून दिशानिर्देश जारी. सरन्यायाधीशांसाठी कोणते राजशिष्टाचार हवे याचं परिपत्रक जारी. भूषण गवईंच्या अपमान प्रकरणात कारवाई करा. नाना पटोलेंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. महाराष्ट्र सरकार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. अकोल्यात काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचा विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना इशारा. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या वाढल्यानं नागरिक त्रस्त. नाशिक जिल्ह्यातील MACCIA संघटनेकडून पाकिस्तानसह तुर्की आणि अझरबैजानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय. व्यापारासह पर्यटनावर देखील बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आणि व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटनेने घेतला आहे. रायगडच्या पेण उपजिल्हा रुग्णालयातील अडचणींवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आणि रुग्णांचा बाहेरून औषधं खरेदी करण्यास सांगितल्याचे प्रकार. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी. अंबरनाथ पालिकेवर भटक्या विमुक्तांचा मोर्चा. मूलभूत नागरी सुविधा देण्याची मागणी. आसूड उडत वेधलं प्रशासनाचं लक्ष. जळगावच्या तरसोद पाळधी बायपास महामार्गाच्या कामासाठी उत्खनन करून वापरलेल्या गौण खनिजाची चौकशी होणार. तलाठी यांनी मर्यादेपेक्षा जास्त गौण खनिज उत्खननाचा अहवाल पाठवल्यानंतरही कारवाई न करणारे तहसीलदार संशयाच्या भोवऱ्यात. जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुका स्तरावर दर महिन्यात 2 वेळा तक्रार निवारण दिनाचं आयोजन. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत सर्व प्रकारच्या तक्रारीचं जागच्या जागी निराकरण करण्यात येणार. नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रणांची मुदत संपली. मुदतबाह्य असलेल्या अग्निशामक यंत्रणा आग लागल्यावर आग कशी विझवणार असा प्रश्न.